श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर पावसाळा सुरू झाला की महिला अगदी आतुरतेनं ज्या महिन्याची वाट पाहतात तो म्हणजे श्रावण महिना. श्रावण महिन्यात अनेक महत्त्वाचे सण उत्सव हे साजरे केले जात असतात. श्रावण महिना हा अतिशय पवित्र मानला जातो. आपल्याकडे निसर्ग आणि परंपरा या दोन्ही गोष्टी अगदी श्रद्धेनं आणि मनोभावे पाळल्या जात असतात. आणि या दोन्ही दृष्टिकोनानं श्रावण महिन्याचं महत्त्व हे अगदी अनन्यसाधारण आहे. कारण की श्रावण महिन्यात व्रत वैकल्यांना सुरुवात होत असते. या महिन्याला सणांचा राजा म्हणून देखील ओळखलं जातं. महिलांसाठी हा महिना खास असतो. या महिन्यात विवाहित महिला आपल्या माहेरी जातात आणि या महिन्यात केलेल्या विविध गोष्टींमुळे व्रतवैकल्यांमुळे आपल्याला पुण्यफळ प्राप्त होत असते. आणि अशा या पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात जी आहे म्हणजे यंदा 2026मध्ये हा श्रावण महिना 13 ऑगस्टपासून सुरू होत आहे. आणि या महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांची पूजा केली जाते, उपासना सेवा केली जात असते. त्यासोबतच काही महत्त्वाच्या गोष्टीसुद्धा या श्रावण महिन्यामध्ये केल्या जात असतात. आणि त्यांपैकीच एक गोष्ट म्हणजे नंदेला बांगड्या भरणं. आता ही गोष्ट बऱ्याच जणींना माहिती नसेल किंवा काही जणींना माहिती असेल आणि काहींना माहिती नसेल. तर त्याविषयीच आपण जी माहिती आहे तर ती पाहणार आहोत. तर या श्रावण महिन्यात नंदीला बांगड्या का भराव्यात, हिरव्या रंगाच्या बांगड्या आपण स्वतः पण या श्रावण महिन्यामध्ये का घालाव्यात, कोणत्या रंगाच्या व किती बांगड्या आपण नंदीला भरायला पाहिजेत, जर आपल्याला नणंद नसेल किंवा आपल्याला भाऊजे नसेल तर अशा वेळी आपण काय करावं याची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अतिशय महत्त्वाची माहिती असल्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे. त्यामुळे तुम्हाला याची माहिती मिळणार आहे. आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. चला तर मग अशा नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर या महिन्याची म्हणजेच 2026मध्ये श्रावण महिना हा 13 ऑगस्टपासून सुरू झालेला आहे. आणि या महिन्यामध्ये एकूण 4 श्रावणी सोमवार आलेले आहेत. त्यासोबतच या श्रावणी सोमवारच्या म्हणजे पहिला जो सोमवार आहे तर त्याच दिवशी नागपंचमी हा जो सण आहे तर तो आलेला आहे. अलीकडं आपण बघतो बघा की महिलांमध्ये अशक्तपणा, कमजोरी या गोष्टी दिसून येतात. महिलांना शक्ती देण्याचं काम हे बांगड्या करतात. परंतु अलीकडे स्त्रिया हातामध्ये बांगड्या घालत नाहीत. म्हणजेच तर बघा पूर्वीच्या बायकांचे हात कसे बांगड्यांनी भरगच्च भरलेले असायचे. परंतु आता असं क्वचितच पाहायला मिळतं. हातामध्ये बळ व शक्ती प्रदान करण्याचं कार्य हे बांगड्या करतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नंदेला किंवा भाऊजेला बांगड्या का भरतात, बांगड्या कोणत्या रंगाच्या असाव्यात याविषयी माहिती पाहत आहोत. तर बांगड्या भरताना आपण कोणते नियम पाळायचे आहेत, बांगड्या किती भरायच्या, तर यंदा हा जो महिना आहे श्रावण महिना तर तो अतिशय पवित्र असणार आहे. तर या श्रावण महिन्याची सुरुवातच बघा पहिल्या श्रावणी सोमवारची सुरुवात ही नागपंचमी या सणानं झालेली आहे. तर बांगड्यांना 16 शृंगारांपैकी एक शृंगार मानलं जातं. आपल्या हातामध्ये बांगड्या घालण्याचं शास्त्रीय कारण म्हणजे बघा आपल्या हातामध्ये बांगड्या असल्यानं ज्या नसा असतात त्यांच्यावरती दाब पडतो आणि रक्ताभिसरण सुरळीत चालतं आपल्या शरीरामधील. प्रत्येक स्त्रीनं आपल्या हातामध्ये काचेच्या बांगड्या घालाव्यात हे शास्त्र सांगतं. प्रत्येक विवाहित स्त्रीनं बांगड्या ह्या घालायलाच हव्यात. त्यामुळे आपले सौंदर्य तर खुलतेच पण आपल्याला त्याचे शारीरिक फायदेसुद्धा होतात. बांगड्या भरल्यामुळं स्त्रियांना आदिशक्ती तत्वाची ऊर्जा प्राप्त होते. त्यामुळे श्रावण महिन्यात आपण जर नंदेला किंवा भाऊजेला बांगड्या भरल्या तर त्यांनाही या आदिशक्ती तत्वाची ऊर्जा मिळते. हातात बांगड्या भरल्यानं आपल्या शरीरात ऊर्जा ही खेळती राहते. पूर्वीच्या काळी बघा गरोदर स्त्रियांना 7व्या महिन्यामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या या आवर्जून भरल्या जायच्या. आणि ही प्रथा आज देखील आपल्याकडे गावोगावी पाहायला मिळते.
तर नंदेला बांगड्या घालताना काय होतं, तर आपल्या पतीच्या बहिणीला बांगड्या भरल्या तर तिचे सौभाग्य हे अखंड राहते. तसेच तिचा मुलगा आणि तिच्या पतीला दीर्घायुष्य लाभतं. सासरचे नशीब उजळते. त्यामुळे नणंदसुद्धा आपल्या भावजईला दीर्घायुष्य मिळावे यासाठी बांगड्या भरू शकते. आपल्या भावाला निरोगी आयुष्य मिळावं असाच यामागचा एक प्रकारचा हेतू असतो. तर बांगड्या कोणत्या दिवशी भराव्यात, तर बघा श्रावण महिन्यातील कोणत्याही दिवशी तुम्ही बांगड्या भरू शकता. त्या दिवसाच्या बघा अभिजित मुहूर्तामध्ये आपण बांगड्या या भराव्यात. त्याचे शुभ परिणाम आणि सकारात्मक परिणाम आपल्याला खूप असतात. त्यामुळे आपण या ज्या बांगड्या आहेत तर त्या अभिजित मुहूर्तामध्येच भरल्या पाहिजेत. आता बघा नागपंचमीच्या सणासाठी जेव्हा मुलगी माहेरी जाते म्हणजे नणंद माहेरी येते तेव्हा देखील ती नंदेला बांगड्या भरू शकते. आता बांगड्या किती भराव्यात, तर जी स्त्री किंवा नणंद ही नोकरी करत असेल आणि जास्त बांगड्या वापरत नसेल तर तिला तुम्ही 5 बांगड्या भरा. म्हणजे एका हातामध्ये 3 आणि दुसऱ्या हातामध्ये 2 अशा 5 बांगड्या भरू शकता. तर बांगड्या भरताना नेहमी लक्षात ठेवा की एका हातापेक्षा दुसऱ्या हातामध्ये 1 किंवा 2 बांगडी ही अधिकच असायला हवी. तुमची नणंद किंवा भावजई जास्त बांगड्या घालत असेल तर एका हातामध्ये तुम्ही 1 डझन आणि दुसऱ्या हातामध्ये 1 डझनापेक्षा 1 बांगडी अधिक अशा पद्धतीनं तुम्ही बांगड्या भरू शकता. तर हे सर्वस्वी म्हणजे प्रत्येकाच्या इच्छेप्रमाणे तुम्ही बांगड्या भरू शकता, पण एका हातापेक्षा दुसऱ्या हातामध्ये 1 बांगडी अधिकच असावी. तर श्रावण महिन्यामध्ये आपण एकमेकींना बांगड्या भरू शकतो, पण अधिक महिन्यामध्ये बांगड्या या भरू नयेत. आता हल्लीकडे फॅशन निघाली आहे बघा. कोणी काचेच्या बांगड्यामध्ये मोत्याच्या बांगड्या किंवा बेंटेक्सच्या बांगड्या घालतात, तर त्या देखील तुम्ही देऊ शकता, पण आपल्याला त्यामध्ये काचेच्या बांगड्या ह्या घालायच्याच आहेत. तर बांगड्या कोणत्या रंगाच्या असाव्यात, तर बांगड्या या हिरव्या रंगाच्या असाव्यात. हिंदू धर्मानुसार बघा श्रावण महिन्यात हिरव्या रंगाची वस्तू जवळ ठेवणं किंवा घालणं खूप शुभ मानलं जातं. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार हिरवा रंग हा बुध ग्रहाशी जोडला गेला आहे. असं म्हणतात की या काळात हिरव्या रंगाची कोणतीही वस्तू जवळ ठेवल्यास बुध ग्रह प्रसन्न होतो. श्रावण हे हिरवगार निसर्गाचं प्रतीक आहे आणि श्रावण महिन्यात बघा हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याला विशेष असं महत्त्व आहे. हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यानं सकारात्मक ऊर्जा मिळते. तसेच काचेच्या बांगड्यांच्या आवाजानं आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते असं देखील मान्यता आहे. हिरवा रंग शंकर आणि माता पार्वतीला अतिशय प्रिय आहे. तेव्हा श्रावण महिन्यात हिरव्या बांगड्या घालून त्यांची पूजा केल्यानं ते आपल्यावर प्रसन्न होतात अशी धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे श्रावण महिन्यात आवर्जून हिरव्या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या भरल्या पाहिजेत. किमान आपल्या हातामध्ये 5 किंवा 7 हिरव्या बांगड्या ज्या आहेत तर त्या आपण आवर्जून घातल्या पाहिजेत. कारण की बघा हे 16 शृंगारांपैकी एक शृंगार जो आहे तर तो म्हणजे बांगड्या घालणं. त्यामुळं आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभतं, आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. म्हणून देखील आपल्या हातामध्ये हिरव्या बांगड्या या असायलाच हव्यात. हिरव्या रंगाला नवनिर्मिती शक्तीचं प्रतीक मानलं गेलं आहे. श्रावण महिन्यात निसर्गामध्ये झालेल्या बदलामुळे हार्मोन्समध्ये सुद्धा बदल होतो आणि ज्याचा प्रभाव शरीर आणि मनावर पडतो. महिलांनी या महिन्यात हिरव्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात, कारण यामुळे माता गौरी देखील आपल्यावरती प्रसन्न होत असते. तर हे जे कारण आहे तर त्याच कारणामुळे आपण श्रावण महिन्यामध्ये आवर्जून आपल्या हातामध्ये किमान 5 किंवा 7 का होईनात हिरव्या रंगाच्या ज्या बांगड्या आहेत तर त्या घालाव्यात आणि आपल्या नंदेला सुद्धा बांगड्या भराव्यात.